ए आवरलं का तुझं? आणि इतका उशीर असतो का? अरे काय रोहितराव, एवढं आवरून कुठे निघले काय ना? काय सांगा दादा, त्या मालकानं शेती बटाईन दिली तिथं, आता आम्हाला काही काम नाही राहिलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला 1 एकर शेती आणि ते पण कोरडं आहे, तिथं आम्हाला काही आता काम होत नाही. तर यांना म्हणलं दुसरीकडे काम बघा, तर आम्हाला तिथंच जायचं आहे. त्याचीच आवरावरी चालली बघा. अच्छा अच्छा, मग सगळे चालले का? काय करावं, जायचं तर आहे, पण जरा ह्या लेकराचं टेन्शन आलंय. तिकडं शाळा बी नाही, पण माझ्या लेकराला शिकवायचंय. माझ्यासारखं उन्हामध्ये काम करा नाही लावायचं त्यांना. अरे रोहितराव, मग हॉस्टेलमध्ये टाकून घ्या ना लेकरांना. दादा हॉस्टेलला तर टाकायचंय, पण तुम्हाला तर माहिती आजकाल हॉस्टेल कसे आहेत, तिथं ना जेवण बरोबर नाही, शिक्षण बरोबर, आणि त्यांना तिकडे जेवण बरोबर नाही भेटल्यावर मग आम्हाला इकडे जेवण जाईन का बरं? शेवटी आई वडील तर आई वडीलच असते. तर त्याचं तर टेन्शन यायला लागलंय, काय करावं लेकरांसाठी. अहो रोहितराव, नांदेडमध्ये आहे ना गुरु नानक महाविद्यालय, निवासी अनिवासी अनुदानित शाळा आहे, सेमी माध्यममधून आहे. 3री ते 10वी पर्यंत आहे ना, तिथं हॉस्टेल आणि शाळा एकत्रच आहे. आणि तिथली सुविधा म्हणजे एकदम भारी आहे. 24 घंटे आहे ना CCTV कॅमेरे आहेत, 24 घंटे मुलींसाठी वेगळं वॉचमॅन, मुलांसाठी वेगळं वॉचमॅन. आणि तिथलं जेवण आहे ना ताई, तिथलं जेवण एकदम घरच्यासारखं आहे. अशा खूप सुविधा आहे तिथं. मित्रांनो, आपल्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी एवढं पॉश एरिया केलेलं आहे. आणि हे इथं फॅन बसवणं चालू आहे. येत्या 10 दिवसात पूर्ण काम कंप्लीट होणार आहे. मित्रांनो, आता विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे स्वतः धुवायची बिलकुल गरज नाही आहे, कारण इथं स्पेशली लेडीज लावलेली आहे तुमचे कपडे धुण्यासाठी. आणि त्यापेक्षा पण महत्त्वाचं, इथं पाणी पिण्यासाठी आहे ना ॲरो फिल्टरचं पाणी असणार आहे तुमच्यासाठी, आणि लॉन्ड्रीची सुद्धा सुविधा केलेली आहे. मित्रांनो, आता विद्यार्थ्यांची लाईफ आहे ना अदर हॉस्टेलसारखं बोरिंग नाही राहणार, कारण या हॉस्टेलमध्ये आहे ना बिलकुल प्रत्येक सॅटरडेला एन्जॉयची नाईट राहणार आहे. म्हणजेच इथं मूव्ही दाखवणार आहे प्रत्येक सॅटरडेला. हा असणार आहे थिएटर, हा असणार आहे किचन, आपल्या घरच्यासारखं एकदम पॉश. मित्रांनो, आपल्या या हॉस्टेलमध्ये 24 तासात तुम्हाला कशाचा जरी त्रास झाला मुलींना किंवा मुलांना, तर याच बिल्डिंगमध्ये खाली अध्यक्ष मॅडमचं ऑफिस असणार आहे. कधीसुद्धा तुम्ही जाऊन त्यांना डायरेक्ट भेटू शकता आणि तुमचा त्रास त्यांना सांगू शकता. तुमचं सोल्युशन लगेच तुम्हाला करून मिळेल. हे असणार आहे गुरु नानक विद्यालय, आणि बिलकुल समोरच त्यांचं हॉस्टेल असणार आहे, जे की एकच कॅम्पसमध्ये आहे. आणि एक गोष्ट, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलं जाईल. आणि शाळा व्यतिरिक्त ते स्वतः ट्युशन क्लासेससुद्धा घेणार आहेत आणि टेस्ट सिरीजसुद्धा घेणार आहेत. तर अजून काही अडचण असेल तर मी त्यांचा नंबर देतो, त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि हां, मला तर खूप आवडलेलं आहे, नक्की त्यांना